कोण गेलं? फोटो छापून द्या ना, मग छापा फोटो की हे उपस्थित होते म्हणून. छापा ना, हिम्मत असेल तर छापा. हे काय माहिती आहे का तुम्हाला? आमची आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायचं, बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे. हे कोण असतात तुम्ही ओळखा ना? विकली जाणारी माणसं आणि विकत घेणारी माणसं. ते विकत कोण घेत आहे महाराष्ट्रात? कोण कोणाला? 50 खोके एकदम ओके. कोण म्हणालं होतं? कोणी दिले होते? कबूल केले ना जाहीर सभेत. त्या हिंगोलीच्या खासदार आमदारांनी कबूल केलं. त्याच्या भाषणात बोलले ते मला किती अधिक पैसे देणार होते ते. बांगर काढा त्याची व्हिडिओ क्लिप, तुम्हीच दाखवली आहे. हे विकली जाणारी अवलाद नाही बरं का. म्हणजे कधी कधी आदरणीय उद्धवजी पण देतात आणि इतिहासातलं ते उदाहरण आहे कान्होजी जेदेंचं. अफजल खानाची स्वारी आल्यानंतर स्वतःच्या घरादारावर पाणी सोडलं त्यांनी. ती अवलाद इथे बसली आहे तुमच्या समोर, लक्षात ठेवा. जगू तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मरू तर त्या शिवसेनेबरोबर. त्यासाठी म्हणजे संपर्क साधतात अशी चर्चा आहे. तुमच्यासोबत कधी संपर्क? म्हणून मी म्हणालो माझा डीपीआर तुम्ही काढा माहिती. सगळे घ्या, सगळे फोन घ्या, माझे नंबर घ्या, दाखवा मी कोणाशी बोललो, कोणी माझ्याशी बोललो. हा, तुमच्यासोबत एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं कधीच संपर्क आयुष्यात कधी झाला नाही, हिंमत नाही केली. तुला आणखीन एक सांगतो, माझं खरं म्हणजे मला वाईट वाटतं हे स्वतःचं सांगायचं. ते मुख्यमंत्री असताना किंवा नंतर आता उपमुख्यमंत्री, माझ्या मतदारसंघात मी दक्षिण मुंबईचा खासदार आहे. अनेक शासकीय कार्यक्रम त्या दक्षिण मुंबईत होतात आणि त्या शासकीय कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा प्रोटोकॉल म्हणून माझं नाव छापलं जातं किंवा मला बोलावलंही जातं. बोलावलं जात नाही असंही म्हणणार नाही. एकाही कार्यक्रमाला जिथे व्यासपीठावर ते आहेत त्या कार्यक्रमात माझी उपस्थिती दाखवा. तुम्ही हिंमत करत दाखवा, त्या कार्यक्रमात दाखवा. शासकीय कार्यक्रमात सुद्धा मी जात नाही. जिथं जिथं ते आहेत तिथं मी त्या कार्यक्रमाला जात नाही. इतका कडवट. आता ते तुम्ही बघा, तुम्ही शोध पत्रकार आहात, तुम्ही या बातम्या बघा. प्रश्न यासाठी विचारतो, अनेक जण अशाच पद्धतीचा दावा करतात की आम्ही कुठं जाणार नाही, कधी जाणार नाही, पण नंतर ते मात्र गेलेले असतात. माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या. असं यापूर्वी अनेक वेळा झालेलं आहे, म्हणजे तुमच्याही समोर घडलेलं आहे. तुमच्या पक्षातले जुने होते तेव्हा जाणार नाही असं म्हटलं, पण 2 दिवसांना ते तिकडे गेले आम्हाला बघायला मिळालं. पण म्हणून अनेक आमदार असे आहेत की ते म्हणतात तुम्हीही आज तसा दावा करता. तुम्ही लिहून देऊ शकता की मी कधीच मी लिहून देऊ शकतो. माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, स्टॅम्प पेपरवर घ्या, कोरे कागदावर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या, येतो तुमच्या समोर लिहून. आणि पॅड लिहून दे तुम्ही त्यांना. जगेन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आणि मरेन तर त्या पक्षासाठीच आणि त्या भगव्यासाठी. आणखी कोणता स्टेटमेंट पाहिजे? द्या ना मला. अजय पेन आणि अरे वा, असं आजपर्यंत कोणाशी वागलात का रे तुम्ही? विकाऊ पत्रकारांच्या तिचे कोणी विकाऊ आहेत ना ते पॅड दे ना. तुमचे अरेंजमेंट्स होत आहेत तेव्हापर्यंत हे सांगितलं जात होतं की या सगळ्यांची पार्श्वभूमी ते मुंबईत झालेली खासदारांची बैठक होती. तिथे कुठे ना कुठे नाराजी नाट्य दिसलेलं आणि तिथे काही नाराजगी होती. त्यानंतर अजून या बैठकीला एक पुश मिळालं, एक पोटेन्शियल.